साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे बघा, आपण आता आरती लावलेली आहे, महाकालची आरती चालू आहे, म्हणजे उज्जैनच्या राजाची आरती चालू आहे। आणि हे बघा, खूप छान असा शृंगार पण केलेला आहे, खूप भारी असा शृंगार केलेला आहे आणि आपण लांबूनच दर्शन घेतलेलं आहे। हर हर महादेव। आणि मित्रांनो, आज आहे धारावी आईची जत्रा। तर आजच्या ब्लॉगमध्ये धमालमस्ती काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। या ब्लॉगमध्ये खूप धमालमस्ती असणार आहे। चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। आणि हे पहा, आपला कुलदेव पण सजवला आहे खूप छान असा। चला आता धारावी मंदिरामध्ये जाऊया आणि आईचं दर्शन करून घेऊया। खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये, तर नक्की कंटिन्यू राहा। आणि आपल्यासोबत नियार पण आहे आज, तर चला नियार जाता का नाही? चला लास्ट येतो, चला जाऊया आता धारावी आईचं दर्शन करून घेऊया। धारावी माते की जय। हे बघा मित्रांनो, गर्दी बघा किती आहे, किती गर्दी आहे। आणि तुम्हाला आता बँजो पाहायला भेटणारच आहे, खूप सारे बँजो पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो, आपण जस्ट आता आई गावदेवी ब्रास बँडचा मान बघितला। आता आपण धारावी आईच्या मंदिराजवळ आहोत, खाली आहोत म्हणजे, आणि थोड्याच वेळात जाणार आहोत। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। आपण जिकडून आलो, जिकडे आपण गाडी लावले तिकडून ते इथपर्यंत गर्दीच आहे, म्हणजे खूप भक्तजनांची गर्दी आहे आज। धारावी माते की चला या, चला पुढे या, चला। खूप सारे कार्यकर्ते आहेत जे मदत करत आहेत दर्शनासाठी, आणि खूपच मोठी लाईन आहे, तुम्ही पाहू शकता। सगळ्या ठिकाणी तुम्हाला कार्यकर्तेच पाहायला भेटणार आहेत। हे तर आहे मित्रांनो, पार्किंग पर्यंत लाईन गेलेली आहे पूर्ण। इकडे आपल्याला शिवआज्ञा बँड मान पोचवताना दिसत आहे बघा। तर मित्रांनो, आपण आता दत्त मंदिरला आलो आहे, आणि हे पहा, दत्त मंदिर आत्ताच बांधलं आहे। खूप छान असं मंदिर आहे, तुम्हाला यापुढे मी ब्लॉगमध्ये दाखवलं नसेल, पण हां तुम्ही पाहू शकता, खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे। तुम्ही मूर्ती पण पाहू शकता दत्तदेवाची, हे बघा खूप छान अशी मूर्ती आहे। आणि आपल्यासोबत आता पांडू भरत आहेत, तुम्ही पाहू शकता। धारावी माते की। तर मित्रांनो, आपण आता कुमाटेवर आलेलो आहोत, आणि इकडे पण खूप लाईन लागलेली आहे, तुम्ही पाहू शकता। इकडे पण भक्तजनांची खूप गर्दी आहे। आणि हे पहा, खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे। कोणी काढली ते माहिती नाही, कारण की इकडे क्रेडिट लिहिलेलं नाही आहे त्यामुळे। आणि तुम्ही दर्शनाला लाईन पाहू शकता ना, इकडे शंकर भगवानचं दर्शन चालू आहे। तर मित्रांनो, मी आता राधाकृष्ण मंदिराजवळ आहे, आणि थोड्याच वेळात आपल्या आईची पालखी येणार आहे मोरव्या गावात। तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायचा आहे। त्याच्या आधी तुम्हाला सजावट दाखवतो, किती सजावट करायला घेतली ती, किती रांगोळ्या काढायला घेतल्या त्या पण दाखवतो तुम्हाला। हे बघा मित्रांनो, सुस्वागतम। खूप छान अशी मोठी अशी रांगोळी काढलेली आहे, आणि पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये काढलेली आहे। आणि इकडे तुम्ही समोर पाहत असाल, इकडे पण खूप छान अशी फुलाची सजावट केलेली आहे, तुम्हाला दिसत असेल। आता थोड्याच वेळात पालखी येणार आहे, आणि आपण पालखीचीच वाट बघत आहोत, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। हे बघा मित्रांनो, किती छान छान अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत, वेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत। इकडे पण खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे, आणि त्या साईडला पण काढायला घेतलेले आहेत। मला मंदिरातली रांगोळी दाखवतो, तिकडे पण खूप छान अशी काढायला घेतले। हे पहा,
राधाकृष्ण भगवान की. खूप छान अशी सजावट केली आहे. तुम्ही पाहू शकता इकडे सजावटसाठी आशिष आहे, अक्षय आहे आणि हिमांशू आहे. बघा हे बघा मित्रांनो, फायनली 3 तासानंतर पूर्ण सजवलेलं आहे. किती छान वाटते पहा पाहायसाठी. हर हर महादेव. खूप मेहनत केलेली आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप मेहनत केलेली आहे. बाप्पाची पण खूप छान अशी सजावट केलेली आहे आणि इकडे बजरंगबली पण आहेत, त्यांची पण खूप छान अशी सजावट केलेली आहे आणि इकडे पालखी ठेवायसाठी खूप छान असं बनवलेलं आहे. चला आता पालखी पण आलेली आहे, आता पालखीचं दर्शन करून घेऊया. ध्वज दिसत असेल बघा, तिकडे आपली पालखी आहे आणि बघा इकडे महिला मंडळी आपल्या पालखीची वाट पाहत आहे. धारावी माते की आई माऊलीचा. हे बघा आणि पाठीमागे आई गावदेवी ब्रास बँड उभे आहेत. तर चला आता थोड्याच वेळात पालखी येणार आहे, तर मला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे.
वाजण्याची बारी आहे. छान असा बँड आता बघा, खूप मजा येणार आहे तुम्हाला. पब्लिक इकडून तिकडे धावते बस मित्रांनो, कारण की खूप छान छान गाणी आहेत आणि खूप भारी वाटतात ऐकायसाठी. लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो.
घेतलेला आहे आणि आपली इंडिया पाकिस्तानची मॅच पण चालू आहे, तर फॅमिली पूर्ण एन्जॉय करते कारण की पालखीला यायला टाईम जाणार आहे थोडंफार. तर चला आता जाऊया बाहेर, खूप धवल मस्ती चालू आहे. हे बघा मित्रांनो, पालखी इकडे आहे धारवी आईची आणि ते बघा तिकडे गुलाल उडवायला घेतलेला आहे.
अफाट गर्दी दिसते यावर्षी आणि पालखी सोहळा खूप छान प्रकारे चालू आहे. पालखीच्या पाठी पण तुम्हाला क्राऊड बघायला भेटेल, भक्त जनार्दनची गर्दी बघायला भेटेल आणि पुढे पण गर्दी बघायला भेटेल. पाहू शकता तुम्ही. आणि ध्रुवेश शेठ आपल्या सोबत आहेत. खूप म्हणजे खूप एकदम खतरनाक. खूप म्हणजे खूप भक्त जनार्दनची गर्दी आहे. बघा धक्काबुक्की बघा, बघा धक्काबुक्की बघा. हे बघा एक मेंबर इकडे घुसलाय. जनार्दन सगळे पुढे आहेत. जो क्राऊड होता तो पुढे आहे. तुम्ही पाहू शकता. खूप म्हणजे खूपच क्राऊड आहे. हे पहा. धारावी माते की जय. तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि इंडिया पण मॅच जिंकलेली आहे. तर खूप छान असा ब्लॉग झाला आणि खूप छान असा दिवस पण गेला आजचा आणि खूप छान अशी धमाल मस्ती पण गेली. खूप धमाल मस्ती केली पहिली गोष्ट. आणि या टायमिंगला क्राऊड खूप होता. तर हा ब्लॉग बघायला तुम्हाला नक्कीच मजा आली असेल. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर असेच युनिक कॉन्टेंट येत राहणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सपोर्ट करायला विसरू नका. बाय बाय. आणि हां अजून एक गोष्ट म्हणजे सेकंड पार्ट येणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. सेकंड पार्ट नक्की येणार आहे. बाय बाय.